नाही, सर्वप्रथम म्हणजे कोणीच डायरेक्ट मेडिकल स्टोअरमध्ये, ज्याला फार्मसी म्हणतात, तिथे जाऊन विदाऊट प्रिस्क्रिप्शन औषधं घेणं हे अतिशय धोकादायक आणि मूर्खपणाचं आहे. नंबर वन. लहान मुलांसाठी घेणं तर घातक आहे. पण आता जे काय घडलेलं आहे ते देशात असलेल्या बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचं रूप आहे. मोठा भ्रष्टाचार चालू आहे. कळलं की नाही? की हे ज्या फार्मास्युटिकल आहेत, मग त्या हरियाणात असो, हिमाचल प्रदेशमध्ये असो, का कुठेही असो देशात, त्यांच्यावर लक्ष आहे का? ड्रग इन्स्पेक्टिंग ऑथॉरिटी यांचं लक्ष आहे का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे. आणि प्रचंड भ्रष्टाचार असल्यामुळे हे प्रकार आज पहिल्यांदा नाही घडलाय. गेल्या 10 वर्षात ही 5वी-6वी घटना आहे. आफ्रिकेतला गांबिया देशामध्ये अशाच पद्धतीने मुलांचा मृत्यू झाला. जम्मूमध्ये 5 वर्षापूर्वी मुलांचा मृत्यू झाला. अनेक ठिकाणी, कारण आपला देश आहे ना, हा फार्मास्युटिकल हब ऑफ द वर्ल्ड म्हणतात, की या देशात औषधं एवढ्या मोठ्या प्रमाणावर बनतात की ती जगात अनेक ठिकाणी जातात. मग अशा वेळेला किती मोठं भान पाहिजे, किती आपल्याला लक्षात असलं पाहिजे. आज देशाचं नाव पूर्ण खराब झालेलं आहे की याच देशात मुलं गेली. आणि म्हणजे चोर सोडून संन्यासाला फाशी जे म्हणतात, तर कोणाला पकडलंय? ज्या डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन लिहिलं, त्यांनी विश्वासाने प्रिस्क्रिप्शन लिहिलंय की बाळाला जर सर्दी खोकला आहे ते औषध घ्यायला पाहिजे. पण त्या औषधात ज्या गोष्टीचा वापर व्हायला पाहिजे ते कशासाठी आहे? सिरप आहे ना, ते मुलांना कडू औषध गोड व्हावं म्हणून त्याला एक प्रोपिलिन इथाइल म्हणून एक औषध, एक रासायनिक द्रव्य वापरतात. हे न वापरता डाय इथिलीन ग्लायकॉल हे काय आहे? हे ब्रेक ऑइल मध्ये वापरतात. म्हणजे ब्रेक ऑइल मध्ये वापरायचं रसायन तुम्ही लहान मुलांच्या सिरप मध्ये वापरून त्यांच्या आयुष्याला कायमचा ब्रेक लावला. ह्याला जबाबदार कोण आहे? केंद्रीय आरोग्य मंत्री पहिला जबाबदार आहे. मग फूड अँड ड्रग ऑथॉरिटी जे आहेत त्याचे सगळे वरिष्ठ ते जबाबदार आहेत. आणि मग ह्या फार्मास्युटिकल कंपन्या गोरखधंदा करतात, हे जबाबदार आहेत. त्यांना आधी तुरुंगात पाठवा. एखादी बळी गेल्यावरच सरकारला जाग येते. दुर्दैव येते, बळी गेल्यावरच जाग येते. त्यामुळे औषधं कुठल्याही हायफाय चांगल्या कंपनीची असू देत, औषध घेताना विचार करायला पाहिजे की खरोखर ही औषधं बोगस नाहीत ना. सरकारची जबाबदारी होती. मोठी जबाबदारी सरकारचीच आहे की कुठली फार्मास्युटिकल कंपनी काय बनवते, त्यासाठी ती काय वापरते हे महत्वाचं नाही का? कित्येक फार्मास्युटिकल कंपनी ड्रग्ज बनवले जात आहेत. मग त्याला जबाबदार कोण? ऑथॉरिटी जबाबदार आहे. गुन्हे वाढले तर आपण पोलिसांनाच विचारतो ना. पालकांना काय सल्ला देणार? डॉक्टर लिहिणार ते पालक देणार, आणि त्यांना कसं कळणार औषध चांगलं आहे का बोगस आहे? त्यामुळे एवढंच आहे, औषधं तर द्यावीच लागणार, कारण शेवटी मुलांना सर्दी खोकला ताप. आता अजून एक अजब निर्णय सरकारने आणला की 2 वर्षाच्या खालच्या मुलांना कॉफ सिरप द्यायचं नाही. मग उद्या तुम्ही सांगा कॉफ सिरप, तापाचं औषध, अजून कुठली औषधं देऊच नका मुलांना. कारण तुमच्या देशात बनणारी औषधं ही कुठलंही बोगस असेल हे तुम्हालाच माहित नाही. हे आश्चर्यजनक आहे. खरं याच्यासाठी मोठं आंदोलन आणि उठाव व्हायला पाहिजे की कॉफ सिरप सारखं रेग्युलर वापरण्यात येणारं औषध जो विष ठरत असेल तर जबाबदार कोण? हा खरा प्रश्न आहे, जो प्रत्येक पालकांच्या, प्रत्येक नागरिकाच्या मनात आलाच पाहिजे. जबाबदार कोण?